नमस्कार. टेस्ट विथ सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी असा मसाला मॅक्रोनी पास्ता. अजिबात चिकट होणार नाही आणि घरच्या सामानात अगदी कमी वेळात बनून तयार होतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पास्ता तयार करण्यासाठी मी इथे ही गव्हापासून बनवलेली मॅक्रोनी घेतली आहे. ही 150 ग्रॅम इतकी मॅक्रोनी आहे. आता आपण ही मॅक्रोनी उकडून घेणार आहोत. गॅसवर एका भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवले आहे. यामध्ये 1 चमचा मीठ घातले आहे आणि पास्ता चिकट होऊ नये म्हणून 1 चमचा तेल घातले आहे. आता पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये मॅक्रोनी घालून 4 ते 5 मिनिटे हाय फ्लेम वर शिजवून घेऊया. जास्त ओव्हरकुक नाही करायचे. 80% शिजत आले बघा. आता पास्ता ट्रान्सपरंट दिसत आहे. आता गॅस बंद करून एका चाळणीमध्ये याला ओतून पाणी सर्व गाळून काढायचे आहे आणि यावर 1 ग्लास थंड पाणी ओतायचे आहे. म्हणजे याची जी कुकिंग प्रोसेस चालू असते ती थांबते आणि एकमेकाला चिकटत नाही. यावर हवे तर 1 चमचा तेल देखील तुम्ही लावू शकता. म्हणजे मॅक्रोनी अजिबात एकमेकाला चिकटत नाही. आता याला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढईमध्ये 1 चमचा तेल आणि त्याच्याच बरोबर 1 चमचा बटर घेतले आहे. बटरमुळे पास्ताला टेस्ट येते आणि तेलासोबत घातल्यामुळे बटर जळत देखील नाही. आता यामध्ये 5 ते 6 पाकळ्या कट केलेला लसूण घालून थोडेसे परतून घ्यायचे आहे. हवे असल्यास तुम्ही आले देखील घालू शकता. आता लसूण चांगला परतून झाला आहे. आता यामध्ये एक मोठा कांदा बारीक कट करून घातला आहे. कांदा देखील चांगला परतून घ्यायचा आहे. आता मी इथे 2 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या आहेत. याला देखील चांगले मिक्स करून घेऊ. आता यामध्ये मी एक मोठा टोमॅटो बारीक कट करून घातला आहे. टोमॅटोमुळे पास्ताला खूप छान चव येते. तुम्हाला जर पास्ता जास्त क्रीमी ग्रेव्ही वाला बनवायचा असेल तर टोमॅटोचे प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता. म्हणजे 2 ते 3 टोमॅटो देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता याला चांगले परतून घेऊया. आता यामध्ये अर्धा चमचा मीठ घातले आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजतो. आता आपण यामध्ये मसाले घालूया. 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. आता यामध्ये 2 चमचे पास्ता उकडलेले जे पाणी होते ते घातले आहे. आता यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत. मी इथे थोडी शिमला मिरची, गाजर व मक्याचे दाणे घातले आहेत. याला जास्त न शिजवता 1 मिनिटभर हाय फ्लेम वर परतून घ्यायचे आहे. आता या पास्ताची टेस्ट वाढवण्यासाठी आपण काही सॉस घालणार आहोत. 1 चमचा टोमॅटो केचप, 1 चमचा शेजवान सॉस. शेजवान सॉस ऐवजी तुम्ही रेड चिली सॉस देखील वापरू शकता. आणि 1 चमचा मेयोनीज घालून सर्व चांगले परतून घेऊया. आणि आता यामध्ये उकडून घेतलेला पास्ता घालून चांगले मिक्स करून घेऊया. आपण सुरुवातीला उकडताना 1 चमचा मीठ आणि त्यानंतर अर्धा चमचा मीठ घातले आहे.
त्यामुळे आता चेक करूनच हवे असल्यास किंचित मीठ घालावे. आता यावर थोडेसे चिली फ्लेक्स आणि 1 चमचा पास्ता मसाला किंवा गरम मसाला देखील घालू शकता. आणि बारीक कट केलेली कोथिंबीर घालून तयार आहे गरमागरम टेस्टी मसाला मॅक्रोनी पास्ता. लहान मुलांसोबत मोठ्यांना देखील आवडेल अशी ही मसाला पास्ताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया तशाच नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.